द्या तुम्ही. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. खाली कर रे. ज्या महान आत्म्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन तिकडे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, विक्रम वर्गे त्या सर्व महानुभावांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या कष्टातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते अधिक वृद्धिंगत करणं, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करणं, आपल्या भारताला महासत्ता बनवणं, हे जे काही आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे त्यासाठी आपण सर्वजण काम करूया. आजच्या दिवशी काही चांगले संकल्प त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. शिक्षणाच्या संदर्भातले आहेत, पाणी वाचवा, माती वाचवा या संदर्भातले आहेत, नशामुक्तीपासून दूर राहा या संदर्भातले आहेत, शिक्षणाच्या संदर्भातले आहेत. हे सर्व संकल्प पुढे नेण्याचं काम आजच्या या शुभ दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण करूया. सर, अमरावती जिल्ह्यातील एका शाळेतील जवळपास 610 विद्यार्थी केवळ भूतवादाच्या अफवेने शाळेत येण्यास नकार देत आहे. त्या संदर्भात शिक्षण विभाग किंवा इतरही शासन म्हणून आपण कशा पद्धतीने तुम्हाला या संदर्भातला एक तासाभराच्या आत रिझल्ट, या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. ज्या विज्ञान युगामध्ये आपण राहतो आहोत, मला वाटतं की या खोट्या अफवा ज्याने कोणी पसरवली असेल त्यांच्यावर पण कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. विद्यार्थी परत कसे येतील त्यासाठी काय प्रयत्न बिलकुल, करतात? त्यासाठी शिक्षण विभाग सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम पण सर, अतिशय दुराव्यवस्था त्या ठिकाणी, फॅन नाही, लाईट नाही, एक वर्ष त्या हॉस्टेलमध्ये फॅन सुद्धा नाही, त्यामुळं विद्यार्थ्यांची कुचंबना होतं असं ज्या त्यांना. ज्या सुविधांची त्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या सर्व सुविधा आत्ताच आम्ही पालकमंत्री महोदयांच्या पण कानावरती गोष्ट लावू. जिल्हाधिकारी महोदय आहेत, CO महोदय आहेत, हा विषय मागे लावू. सर, 48 विद्यार्थ्यांची ज्या ठिकाणी क्षमता आहे त्या ठिकाणी 110 विद्यार्थिनींना जे आहे ते मुक्कामाला ठेवलं जातं आहे. अक्षरशः जनावरांसारखे विद्यार्थी त्या ठिकाणी राहते, परंतु किचन आहे, त्या किचन मध्ये मुलींना ठेवण्यात गेलेलं आहे. या गोष्टीच्याही संदर्भामध्ये